हॅलो छोट्या दोस्तांनो, कसे आहात सर्वजण? तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल कलरफुल बटरफ्लाईज मध्ये स्वागत आहे. चला तर मुलांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे बरे का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हा सर्वांच्या आवडीच्या रंगांविषयी जाणून घेणार आहोत. या सुंदर सुंदर रंगांची रंगीत गोष्ट जाणून घेणार आहोत. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सुंदर रंगांच्या दुनियेत हरवून जाणार आहोत. मुलांनो, आजचा आपला पहिला रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगाला इंग्लिशमध्ये येलो कलर असे म्हणतात. तसेच हिंदीमध्ये या रंगाला म्हटले जाते पीला रंग. अरे वा, हा सूर्य बघितला का तुम्ही? किती तेजस्वी आणि सुंदर आहे ना. आपण उघड्या डोळ्यांनी तर या पिवळ्या सूर्याच्या तेजाकडे पाहू शकत नाही. पिवळा रंग पाहिलं की आपल्याला आनंदी आणि उत्साही वाटते, एनर्जेटिक वाटते. म्हणून तुमच्या स्कूलच्या बसचा रंगही पिवळाच असतो ना. या तेजस्वी सूर्याप्रमाणेच सूर्यफूल सुद्धा पिवळ्या रंगाचेच असते. सूर्यासारखेच दिसते की नाही. आता हा बघा, हा आहे लाल गुलाब. त्याचा रंग लाल लाल बुंद आहे की नाही. लाल रंगाला इंग्लिशमध्ये रेड कलर असे म्हणतात. लाल रंग म्हणजेच रेड कलर हे प्रेम, ऊर्जा आणि शौर्याचे प्रतीक आहे. तसेच लाल रंग आपल्याला धोक्याची सूचना देऊन जागृत सुद्धा करतो. तसेच तुम्हा सर्वांचे आवडते फळ म्हणजे सफरचंद हे सुद्धा लालच रंगाचे असते. आता बघा, हा झाडाचा हिरवा रंग म्हणजेच ग्रीन कलर. हिंदीमध्ये या हिरव्या रंगाला हरा रंग असेही म्हणतात. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा, नेचरचा रंग. गवत, पाने, झाडे सगळी हिरवी हिरवी. हिरवा रंग आपल्या डोळ्यांना थंडावा देतो. तसेच तो आपल्याला आलेले टेन्शन सुद्धा दूर करतो बरे का. म्हणूनच हिरव्यागार निसर्गात आपण जेव्हा फिरायला जातो ना, तेव्हा तिथे गेल्यानंतर तिथले निसर्ग सौंदर्य बघून आपले मन टवटवीत आणि फ्रेश तसेच शांत व्हायला मदत होते. मुलांनो, तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्त्व तर माहितीच आहे ना. हिरव्या पालेभाज्या म्हणजे पोषक जीवनसत्वांचा खजिनाच जणू. या हिरव्या भाज्या आपण नियमितपणे खाल्ल्या तर आपले शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते बरं का. आणि आता हे बघा, हे निळं निळं आकाश आणि निळं शार पाणी. निळा म्हणजेच ब्लू कलर, शांती, थंडावा आणि विश्वासाचे प्रतीक. 3 प्राथमिक रंगांपैकी एक आहे हा निळा रंग. मुलांनो, आपल्या भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच आपल्या तिरंग्याच्या मध्यभागी असणारे अशोक चक्र सुद्धा निळ्या रंगाचे असते. मुलांनो, लाल आणि निळा रंग एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर कोणता रंग बनतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? अगदी बरोबर, तो रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल. आणि हिंदीमध्ये या जांभळ्या रंगाला बैंगनी रंग किंवा जामुनी रंग सुद्धा म्हटले जाते. निसर्गात जांभळ्या रंगाची खूप सुंदर फुले आढळतात, जसे की लॅव्हेंडर, ऑर्किड. हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला जांभळ्या रंगाचे कोणते फळ किंवा भाजी आठवते आहे का? विचार करा बघू. अगदी बरोबर, जांभळी द्राक्षे आणि जांभळी वांगी आपण सर्वांनीच बघितली आहेत, हो ना. मुलांनो, नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर हा लाल आणि पिवळा हे रंग एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर तयार होतो. हा इंद्रधनुष्यातील एक रंग आहे. तसेच अनेक चविष्ट फळे
भाज्या या नारंगी रंगाच्या असतात, जसे की संत्री, गाजर आणि भोपळा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आहे ना. तसेच हा रंग आपल्याला सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरती पसरलेला दिसतो, बरोबर ना. हे सुंदर दृश्य पाहताना आपले मन कसे प्रसन्न होते, हो की नाही. तर मुलांनो, आजच्या या छानशा व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या रंगांबद्दल भरपूर माहिती ऐकली, बरोबर ना. या छान छान रंगांची इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये काय नावे आहेत हे सुद्धा जाणून घेतले. तसेच प्रत्येक रंगाचे असणारे विशेष महत्त्वही जाणून घेतले, बरोबर ना. चला तर मग पुन्हा भेटू अशात एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा करा. तर मुलांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला? आवडला ना? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय बाय.